नमस्कार, मी सौ मयुरी नरावार। ANN न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। पाहुयाच्या ठळक बातम्या। शिखर परिषदेद्वारे आम्ही तेलंगणाचे स्वप्न जगासमोर मांडले। मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांची दिल्ली चिटमध्ये महत्त्वाचे भाषण। जिल्ह्यात पहिल्या टप्प्यातील मतदान शांततेत पार पडले। आदिलाबादमध्ये 75.25%, आसिफाबादमध्ये 77.60%, निर्मलमध्ये 80.42%। कंदी श्रीनिवास रेड्डी यांची बेला मंडळाला भेट। काँग्रेसमुळे बळकट झालेल्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन। सतत चालणारे नित्य अन्नदान। कंदी श्रीनिवास रेड्डी यांना लोकांचे आशीर्वाद। आजच्या सविस्तर बातम्या। तेलंगणाचा दौरा करणारे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी माध्यमांशी संवाद साधला। त्यांनी सांगितले की जागतिक शिखर परिषद अद्भुत होती। ते म्हणाले की सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे, राहुल आणि प्रियंका या गांधी यांना शिखर परिषदेच्या यशाबद्दल सांगितले होते। तर त्यांनी सांगितले की शिखर परिषदेच्या माध्यमातून तेलंगणाचे स्वप्न जगासमोर मांडण्यात आले आहे। तेलंगणातील शिक्षण क्षेत्राला या उच्च प्राधान्य दिले जात आहे। रेवंत रेड्डी म्हणाले की ते दर्जेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न करतील। मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी स्पष्ट केले की उस्मानिया आणि काकतीय विद्यापीठांना सर्वोत्तम बनवतील। त्यांनी सर्व विद्यापीठांवर विशेष लक्ष दिलेले आहे असे सांगण्यात आले। पंतप्रधान मोदींनी तेलंगणातील भाजप खासदारांवर संताप व्यक्त केला। मोदींनी आंध्र प्रदेश आणि तेलंगणातील NDA खासदारांसोबत नाश्त्याच्या जेवणात भाग घेतला। यावेळी त्यांनी तेलंगणातील भाजप खासदार योग्य विरोधी भूमिका बजावत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली। त्यांनी राज्यात पक्ष का मागे पडत आहे असा प्रश्नही केला। लोकांमध्ये चांगला पाठिंबा असूनही तेलंगणात मागे पडल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली। त्यांनी मतभेद बाजूला ठेवून एकत्र काम करण्याचा सल्लाही दिला। राज्यात पक्षाचा आलेख वाढवण्यासाठी प्रयत्न करावे असे त्यांनी सुचवले। आदिलाबाद जिल्ह्यात पहिल्या टप्प्यामध्ये 75.25% मतदान झाले। तर सकाळी 7 वाजता सुरू झालेले मतदान सुरुवातीला मंद होते आणि नंतर वेग वाढला। दुपारी 1 वाजेपर्यंत रांगेत असलेल्या सर्वांना मतदान करण्याची संधी देण्यात आली। त्यानंतर संबंधित केंद्रावर मतमोजणी सुरू केली। तर काही निकाल आधीच आले, परंतु इतरांना येण्याचा थोडा वेळ लागल्याची शक्यता आहे। जिल्ह्यातील सर्वाधिक मतदान सिरिकोंडा मंडळातील या 86.77% इतके झाले। तर सर्वात कमी मतदान इंद्रवेली मंडळामध्ये 66.94% इतके झाले। गादीगुडा येथे 82.25, नारनूरमध्ये 80.8, इच्चोडामध्ये 80.1 आणि उटनूरमध्ये 70.55 इतके मतदान झाले। छह नंबर कौन सा है ये? 6 है क्या? 6 नंबर वही है? 2 3 6 कौन सा है? 5 6 नहीं 5 6 किधर ही?
आदिलाबाद जिल्ह्यातील उटनूर, इच्चोडा, इंद्रवेली, सिरकोंडा, गादीगुडा आणि नारनूर मंडळामध्ये ग्रामपंचायत निवडणुकीचा पहिला टप्पा शांततेत पार पडला। जिल्हाधिकारी राजश्री शहा आणि SP अखिल महाजन यांनी अनेक मतदान केंद्रांना भेटी देऊन त्यांची पाहणी केली। कोणताही अनुचित प्रकार न घडता मतदान शांततेत पार पडल्याने त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला। आदिलाबाद काँग्रेस पक्षाचे विधानसभा प्रभारी कंदे श्रीनिवास रेड्डी यांनी बेला मंडळातील सरपंच उमेदवाराच्या वतीने जोरदार प्रचार केला। आदिलाबाद काँग्रेस पक्षाचे विधानसभा प्रभारी कंदे श्रीनिवास रेड्डी यांनी गुरुवारी बेदोडा, कांगारपूर, गुडा, मनियारपूर, देहेगाव, पठाण, बेला मंडळ आणि या मंडळातील अनेक गावाचा दौरा केला। स्थानिक निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाने पाठिंबा दिलेल्या उमेदवाराच्या वतीने त्यांनी प्रचार केला। तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आणि जिल्हा प्रभारी मंत्री जुपल्ली कृष्णाराव यांच्या पाठिंबाने गावाचा विकास झाला पाहिजे असेही म्हणाले। त्यांनी सर्वांना विजयासाठी काम करण्याचे आणि सर्व ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेसने पाठिंबा दिलेल्या सरपंच उमेदवारांना विजयी करण्यास सांगितले। जेव्हा जेव्हा गरज पडेल तेव्हा तेव्हा तिथे असतील आणि आपण सर्वांनी मिळून गावाच्या समस्या सोडवण्यासाठी आणि विकासासाठी काम केले पाहिजे असे सांगण्यात आले। ते म्हणाले, मंडळातील सर्व गावांमध्ये काँग्रेसने पाठिंबा दिलेल्या 90% उमेदवार विजयी होत आहे। చెప్తా చెప్పిన ఆల్రెడీ దాన్ని दीदी नमस्कार, कैसे आप? ग्राम पंचायत के चुनाव में प्रचार के लिए
हम पूरा कांग्रेस पार्टी, पूरा हमारा सीनियर वरिष्ठ नेता कांग्रेस पार्टी का हमारा एक्स जेडपीटीसी रामदास नाकले साहब, हमारा एक्स मार्केट कमेटी चेयरमैन वामन वांकड़े दादा काका और हमारा प्रेजेंट मार्केट कमेटी चेयरमैन अल्लूरी अशोक रेड्डी साहब, हमारा संजय गुंडावर साहब ब्लॉक कांग्रेस प्रेसिडेंट, हमारा बेला मंडल के प्रेसिडेंट फैजुल्ला खान साहब, सब लोग पूरा हर बापूराव साहब हमारा वरिष्ठ नेता, सब मडावी चंद्रकांत जी, चंद्रकांत भोयर साहब, प्रमोद भोयर साहब, पूरा हमारा बेला मंडल के हर गांव में ग्राम पंचायत के सरपंच इलेक्शन जिताने के लिए पूरा हमारा कोशिश जारी है। और 90% सरपंच कांग्रेस के सिंपथाइजर्स, कांग्रेस पार्टी के उम्मीदवार जो कांग्रेस पार्टी ने सपोर्ट कर रहे, 90% ऑफ द कैंडिडेट्स हमारा सरपंच जीत रहे। हर गांव में बहुत खूब रिस्पॉन्स है और दहगांव में भी हमारा वरिष्ठ नेताओं के आशीर्वाद से हमारा नौजवान भोकरे शंकर साहब ने ज़रूर सरपंच जीतेगा। और कांग्रेस पार्टी पूरा हर गांव के लोग हम आशीर्वाद दे रहे हैं कांग्रेस पार्टी को, क्योंकि रेवंत रेड्डी साहब तेलंगाना राज्य में सत्ता में है और जूपल्ली कृष्णाराव साहब इंचार्ज मिनिस्टर के मदद से हमारा पूरा सरपंच जूपल्ली कृष्णाराव साहब और रेवंत रेड्डी साहब जो भी कांग्रेस पार्टी है, कांग्रेस पार्टी का सरपंच ही जीते तो गांव में विकास हो सकती है बोल के पूरा सब लोगों को अभी चैतन्यवंत माने बहुत एजुकेटेड आदमी आया, एजुकेशन हुआ गांव में पूरा, कि कांग्रेस का हैदराबाद या तेलंगाना राज्य में कांग्रेस सरकार चला रही तो हमारा गांव में भी कांग्रेस पार्टी का सरपंच होना है बोल के। तो और पूरा बेला मंडल में जो भी आदिलाबाद काँग्रेस पक्षाचे विधानसभा प्रभारी कंदी श्रीनिवास रेड्डी यांचा जन्म एक गरीब शेतकरी कुटुंबातून झालेला आहे आणि ते स्वयं प्रयत्नातून पुढे गेले आहे। तर त्यांनी अन्नदान कार्यक्रम हा चालू केला आणि तो आजही अव्याहतपणे सुरू आहे। अमेरिकेहून आदिलाबादला आल्यानंतर त्यांनी KSR फाउंडेशनची स्थापना केली आणि त्याद्वारे अनेक सेवा कार्यक्रम राबवले। शहरातील कंदी श्रीनिवास रेड्डी कॅम्प ऑफिस प्रजासेवा भवनामध्ये अनेक लोक जेवण करून त्यांना आशीर्वाद देत आहे। పేదోల పాలిటి పెద్దవు నీవే, పేరైన అయ్యకు బిడ్డవు నీవే, గండాలు దాటించి నిలిసినవయ్యో నీ నిండు మనసుకు జోహారులయ్యో। పేదోల పాలిటి పెద్దవు నీవే, పేరైన అయ్యకు బిడ్డవు నీవే, గండాలు దాటించి నిలిసినవయ్యో నీ నిండు మనసుకు జోహారులయ్యో। పేదలే నీకు పెద్దలే, ఆకలే తీర్చే గుణములే, ఆపదే అన్నా అంటేనే బిడ్డలా వాలిపోతావే। ఆ కాంగ్రెస్ జెండల్ల దండువన్నా, నిరుపేద జనముకు నీడవన్నా, నూరేళ్ళు వర్తిల్లు అన్నా మాయన్నా, అన్న కంది శ్రీనివాస రెడ్డన్నా। కాంగ్రెస్ జెండల్ల దండువన్నా, నిరుపేద జనముకు నీడవన్నా, ఆదిలాబాదు ముద్దు బిడ్డవన్నా, అన్న కంది శ్రీనివాస రెడ్డన్నా। పిలిచినై చుట్టుపక్కల గ్రామాలు, జెండాలే ఎత్తి మోసినై మమ్ము కన్న మా పల్లెలు, చేతులే ఎత్తి పిలిచినై చుట్టుపక్కల గ్రామాలు, జెండాలే ఎత్తి మోసినై జెండల్ల దండువన్నా, నిరుపేద జనముకు నీడవన్నా, ఆదిలాబాదు ముద్దు బిడ్డవన్నా, అన్న కంది శ్రీనివాస రెడ్డన్నా।
निर्मल जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे मतदान शांततेत सुरू राहिले. जिल्हाधिकारी अभिलाषा अभिनव यांनी गुरुवारी मामडा मंडळ केंद्रावर पंचायत निवडणुकीच्या मतदान पद्धतीची पाहणी केली. जिल्ह्यात दस्तुरबाद मंडळामध्ये 80.22%, खानापूर मंडळामध्ये 69.16% आणि कडमपेद्दूर मंडळामध्ये 79.87%, लक्ष्मणचंद मंडळामध्ये 81.14%, मामडा मंडळामध्ये 79.65% आणि पेंबी मंडळामध्ये 83.6% मतदान झाले. पहिल्या टप्प्यात निर्मल जिल्ह्यातील 6 मंडळामध्ये 80.28% मतदान झाले. आदिलाबाद काँग्रेस पक्षाचे विधानसभा प्रभारी कंदी श्रीनिवास रेड्डी यांनी संकटात सापडलेल्या कुटुंबांना धीर देण्याचे काम केले. त्यांनी त्यांचे नातेवाईक आणि कुटुंबातील सदस्य गमावलेल्या कुटुंबांना भेटी दिली आणि त्यांना खात्री दिली की ते तिथे आहेत. त्यांनी बोरज मंडळाच्या गिम्मा गावामध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालेले अशोक शर्मा यांच्या निवासस्थानी भेट दिली आणि कुटुंबातील सदस्यांना सांत्वन केले. जिल्हा एसपी नितिका पंत यांनी कोमरम भीम आसिफाबाद जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात जिल्हा पोलीस कार्यालयाच्या कम्युनिकेशन सेंटरद्वारे पोलीस अधिकाऱ्यांना सूचना देत आहे. परिस्थितीचा आढावा घेण्यात आला आणि त्यांनी अनेक केंद्रांना भेटीही दिली आणि मतदानाचा पॅटर्नही पाहिला. आसिफाबाद एएसपी चित्तरंजन यांनी कोमरम भीम आसिफाबाद जिल्ह्यातील आसिफाबाद मतदारसंघातील पंचायत निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील सुरळीत पार पडलेल्या कामकाजाची पाहणी केली. सकाळपासूनच दुपारी 1 वाजेपर्यंत सुरू झालेली निवडणूक प्रक्रिया शांतपूर्ण वातावरणात संपली. त्यांनी सांगितले की 5 मंडळामध्ये शांतपूर्ण वातावरण निवडणूक संपल्याने त्यांनी सर्वांचे आभार मानले. చెప్పింది 11 ఫిగర్ అది 11 తర్వాత చేసిన సార్ నేను 11కి వచ్చిన ఫిగర్లో 45% దాటింది. ఆ తర్వాత 55 అవుతుంది కానీ మనకి మీరు గేట్ మూసేస్తారు. మీరు చెప్తేనే మా వాళ్ళు మూస్తారు. ఒక మా అంతటా మేము మూయాము. మీరు చెప్పినప్పుడే మేము మహేందర్ సార్ చెప్తే कोमरम भीम आसिफाबाद जिल्ह्यात मतदानाचा पहिला टप्पा शांततेत पार पडला. 5 मंडळामध्ये एकूण 77.60% मतदान झाले तर सिरपूर यू मंडळामध्ये सर्वाधिक 79.81% मतदान झाले तर सर्वात कमी 71.68% मतदान झाले. केरामेरीमध्ये 79 तर 3%, वाकंडीत 77.17% आणि जयनूरमध्ये
76.84% मतदान झाले, तर जिल्हा अधिकाऱ्यांनी या नियमितपणे मतदान प्रक्रियेचे निरीक्षण केले. ఐడి కార్డు ఉందా? ఆధార్ కార్డు మళ్ళీ అడిగి పంపిస్తాడు. बातमी संपण्यापूर्वी पुन्हा एकदा ठळक बातमी. शिखर परिषदेद्वारे आम्ही तेलंगणाचे स्वप्न जगासमोर मांडले. मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांची दिल्ली चिटमध्ये महत्त्वाचे भाषण. जिल्ह्यात पहिल्या टप्प्यातील मतदान शांततेत पार पडले. आदिलाबादमध्ये 75.25%, आसिफाबादमध्ये 77.60%, निर्मलमध्ये 80.42%. कंदी श्रीनिवास रेड्डी यांची बेला मंडळाला भेट. काँग्रेसमुळे बळकट झालेल्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन. सतत चालणारे नित्य अन्नदान. कंदी श्रीनिवास रेड्डी यांना लोकांचे आशीर्वाद. या होत्या आजच्या बातम्या. पुढच्या बातमीपत्रात पुन्हा भेटूया. तोपर्यंत पाहत रहा ANN न्यूज. नमस्कार.